आता आमचं गणपतीपुळेमध्ये पदार्पण झालं आहे. गणपतीपुळेपासून ते मालगुणपर्यंत 4 किलोमीटरचे डिस्टन्स आहे आणि आमचा स्टे मालगुणमध्येच आहे. तर जास्त काही दूर नाही आहे, आम्ही जवळच बघितलं जेणेकरून येण्या जाण्यासाठी इझी पण होईल आणि जवळ पण पडेल. आमचा स्टे आला आता फायनली. ही आमची रूम जास्त काही मोठी नाही आहे, छोटीच आहे असं वाटतंय, पण छान आहे ओव्हरऑल. वाव, मस्त. आणि हे बाथरूम. बाहेरचा व्यू आहे, हे त्यांची बाल्कनी. हा आजूबाजूचा परिसर आहे त्यांचा आणि यांनी घराच्या सर्व बाजूंनी प्लांटेशन केलेलं आहे. हे पाहू शकता, हे घरीच प्लांटेशन करतात. आता मी तुम्हाला त्यांचा परिसर दाखवते. हे बघा, हा त्यांचा एंट्रन्स. वाव, हे पाहू शकता तुम्ही, सगळीकडे प्लांटेशन केलेलं आहे यांनी आणि इथेच डायनिंग एरिया पण केलेला आहे. खूप मस्त. हे पहा, ईच अँड एव्हरीथिंग खूप छान पद्धतीने ह्यांनी डिटेलिंग केलेलं आहे. आणि हे पहा, आर्टिफॅक्ट्स यांनी खूप भारी ठेवलेले पण आहेत. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा हे सगळं पाहून इतकं भारी वाटलं ना, मन अगदी प्रसन्न झालं. आणि आम्ही आल्यानंतर त्यांनी छान वेलकम पण केलं, लाईक कोकम सरबत वगैरे दिला आणि काय हवं आहे का असं सगळी विचारपूस त्यांनी केली. आणि हे सगळं त्यांनी म्हणजे ते नवरा बायकोच आहेत, तर हे सगळं दोघांनी केलेलं आहे, म्हणजे कोणाला कॉन्ट्रॅक्ट वगैरे नव्हतं दिलं त्यांनी. हे सगळं प्लांटेशन अँड ऑल अदर थिंग्स. वाव, ही पेंटिंग पण त्यांनीच केलेली आहे स्वतः. ठीक आहे, तर आता आपण गणपतीपुळेला जाणार आहोत. तर मी काही असं रेडी झालेले आहे. हा गणपतीपुळे बस स्टॉप. तर आम्ही आता चहा घेऊन निघालो आहोत गणपतीपुळेकडे. तर 6 वाजलेत संध्याकाळचे आणि बघूयात गर्दी आहे की नाही आहे. गर्दी आहे असं तर वाटतंय, बिकॉज वीकेंड आहे. त्यामुळे गाव असल्यामुळे रस्ते खूप छोटे आहेत आणि सरळ गेले की मंदिर येईल आणि राईट हँडला नवीन गेटचं काम चालू आहे. माईट बी ते थोड्या दिवसांनी ओपन करतील. हा चौक आहे इथला गणपतीपुळेचा. केवढं सुंदर आहे हे सगळं. आम्ही पोहोचलो बीचवरती. इथे यायला आम्हाला 15 ते 20 मिनटं गेले आणि गर्दी दिसत आहे गर्दी, खूप गर्दी आणि हवा खूप आहे इथे. केवढी हवा आहे, बोलायचं नाही का काही. हवा चालू आहे, काय मला काही समजलं. खूप हवा चालू आहे, काय केस उडतायत सगळे इथे. हे मंदिर केवढं सुंदर दिसत आहे, खूप सुंदर. आम्ही पाठीमागच्या साईडनं जात आहे. तर ही पाठीमागची एंट्री आहे. या पाठीमागच्या पायऱ्या आणि समोर जो पत्र्याचा शेड दिसतोय ती फ्रंट एंट्री आहे. मूषक राजांच्या पाया पडून आता आम्ही निघालो गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. हा मंदिरातला गाभारा आहे आणि दर्शनच्या रांगेसाठी त्यांनी अशी अरेंजमेंट केलेली आहे. आतमध्ये काहीच गर्दी नाही आहे, पण बाहेर खूप क्राऊड आहे. असं वाटतं दर्शन खूप छान होईल, कारण काहीच गर्दी नाही आहे इथे, पूर्ण खाली आहे. आमचं दर्शन झालेलं आहे. खूप छान हा सनसेट व्ह्यू. खूप छान पद्धतीने दर्शन झालं. इतक्या लांब येऊन इतक्या छान पद्धतीने दर्शन झालं ना, खूप भारी वाटतं. माईट बी आरतीचा आवाज येत आहे, तर आम्ही जाऊ आता आरतीकडे. बायलेकीली गणपतीपुळेची आरती पण भेटली आणि आता महाप्रसाद आहे. तर आम्ही दोघात एकच घेऊ, कारण जास्ती काही भूक नाही आहे. खूप छान वाटतं एवढं छान पद्धतीने दर्शन झालं, एकदम शांततेत वगैरे, आणि तिथला प्रसाद पण भेटला. खूप भारी फिलिंग आहे हे.
आणि हा सनसेटचा संध्याकाळचा व्ह्यू, सगळे मस्त एन्जॉय. आम्हाला जिथं आम्ही सकाळी जेवण केलं म्हणजे दुपारी सॉरी, तर आम्हाला तिथेच करायचं आहे स्वादला, त्यामुळे आम्ही थोडंसंच खाल्लं आणि आता आलो आहे आम्ही रूमवरती. तर आम्ही अजून थोड्या वेळाने पुन्हा स्वादकडे जाऊ, जेवण करू तिकडे आणि बघूयात पुढे काय होतं ते. हे आहे संध्याकाळचं जेवण. आम्ही मोदक आणि आम्रखंड घेतला आहे जेवणामध्ये आणि आम्ही दोघांमध्येच एक थाळी घेतली कारण महाप्रसाद पण घेतला आहे त्यामुळे. आम्रखंड सुपर. आणि हे ब्राह्मणाचे आहेत. कोण ब्राह्मणाचे बट असतील पण असं वाटतं आय गेस. बटाटा वेगळा आहे पण थोडीशी टेस्ट मस्त आहे ना, खूप भारी. हे त्यांचं हॉटेल छोटंसं आहे पण खूप छान आहे. चुलीवर जेवण बनवत आहे. आलो डिनर करून. आजचं पण जेवण संध्याकाळचं खूप मस्त होतं. आम्ही त्याच प्लेसला जेवण केलं जिथे आम्ही सकाळी गेलो होतो. कॉज आम्हाला सकाळचं जेवण खूप आवडलं आणि सो आम्ही काही दुसरीकडे एक्सप्लोअर नाही केलं आणि व्हेजचे ऑप्शन इथं थोडे कमीच आहेत, सो आम्ही तिथंच खाल्लं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक गुड न्यूज आहे, तर आपल्या चॅनलचे 100 सबस्क्रायबर झालेले आहेत. भेटू उद्या सकाळी. चलो बाय. सकाळचे 6:30 वाजलेत आणि मंदिरसाठी आम्ही रेडी झालोत. कसे दिसते मी? ठीक आहे. गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत सकाळचे 6:30. तर आम्ही निघतो गणपतीपुळेला. एवढं सुंदर वाटतं ना सकाळी निघताना, फ्रेश आणि एकदम निर्मळ. हे बघा सराउंडिंग साईडचं आणि एवढे छान पक्ष्यांचे आवाज येतात ना. आम्ही निघतो. गाडी काढली मी निघालो. हे हा आहे पार्किंगचा एरिया. गर्दी तर काहीच दिसत नाही आहे. आय थिंक जास्त गर्दी नाही आहे. आम्ही गाडी इथेच पार्क करू आणि लगेचच गाडी पार्क केली की पुढेच बीचचा ॲक्सेस आहे, त्यामुळे जास्त काही चालावं नाही लागत. हा पहा बीच. वाव, काहीच गर्दी नाही आहे. खूप भारी वाटतं सकाळी आल्यानंतर. संध्याकाळी पण आलो होतो पण कालपेक्षा आज खूप भारी वाटतं. गुड मॉर्निंग. आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज आम्ही आलेलो आहे गणपतीच्या मंदिरात. तर आत्ता तर क्राऊड काहीच नाही आहे, म्हणजे आत्ता दिवस उजडलेला आहे. ऑलमोस्ट 6:45 होतील आत्ता. आम्हाला आयडिया सुद्धा नव्हती की आज संकष्टी आहे. म्हणजे हा असा आमचा सडन प्लॅन होता आणि मनात आम्ही चेक पण नव्हतं केलं कॅलेंडर की म्हणजे आम्ही ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते असं. आणि काल जस्ट मोबाईल घेतल्यानंतर समजलं की आज संकष्टी आहे आणि असंही आम्ही त्याच्या आधीच आम्ही ठरवलं होतं की सकाळी येणार आहे. ठीक आहे, बाय लकीली संकष्टी आली. खूप चांगला दिवस आहे. यस, भेटू दर्शन झाल्यानंतर. इथे रेती आहे आणि मी घातली आहे कोल्हापुरी. थोडंसं चालताना हळूहळू चालतं येते, फास्ट नाही चालू शकत मी. काय सुंदर वाटतंय हे सगळं. दुर्वा घ्यायची होती आणि आमचा कॅश गाडीतच राहिला, त्यामुळे हे कॅश आणायला गेले होते. दुर्वा घेतली आणि ही समोरची एंट्री आहे. पूजा चालू आहे. सकाळचं पण दर्शन खूप छान झालं, पण सकाळी थोडीशी गर्दी होती पण ठीक होती, एवढी काही जास्त नाही आहे. आणि काल शूट केल्यामुळे आम्ही काहीच शूट नाही केलं आज सकाळी. हाय, बघू काय काय भेटलं. हा ते मॉलवरती एवढं गोवा केक मला बऱ्यापैकी सेमच भेटलंय आणि थोडंसं काहीतरी वेगळं. हा ठीक आहे, छान आहे पण ठीक आहे. ओके, नाईस.
हा नाही तर खूप दूर जावं लागत होतं. ओके ठीक आहे, मला आता चालेल. त्यानंतर आम्ही थोडासा फोटो सेशन केला. भूक पण लागली होती. म्हटलं आता रूमवर जावं आणि रूमवरती आल्यानंतर चहा नाश्ता केला आणि आता आम्ही जाऊ डिरेक्टली, बघूयात कुठे जाणार आहात ते. तर आम्ही आता मालगुणमधून निघालो आहोत आणि आम्ही टुवर्ड्स अनप्लॅन लोकेशनला चाललेलो आहोत. तर आमचं अचानक ठरलं, आम्ही डिरेक्टली पुण्यालाच निघणार होतो, पण आज सकाळी हे साहेब म्हणाले की आपण ठीक आहे एका छानशा ठिकाणी जाऊया. तर आम्ही तुम्हाला दाखवूच ते ठिकाण. तर त्या ठिकाणला चाललेलो आहोत आम्ही. हां, तर हेच ते ठिकाण आरेवारे बीच व्ह्यू पॉईंट. खूप सुंदर आहे, खूप भारी आहे. मन अगदी खरंच तृप्त, नॉट मन बट डोळे खूप तृप्त होतात याला बघून. खूप सुंदर व्ह्यू आहे. तुम्हाला जमलं तर नक्कीच या व्ह्यू पॉईंटला. आणि आम्ही थोडेसे फोटो पण काढले आणि शूट वगैरे केला. त्यानंतर ऊन पण खूप लागत होतं, त्यामुळे आम्ही कमीच थांबलो तिथं थोडंसं. भाई साब, काय व्ह्यू आहे हा. खूप मस्त आहे कोकण. आणि हा समुद्र अथांग पसरलेला आहे आणि क्षितिज आणि समुद्र एक झालं असं वाटतंय. असं वाटतच नाही की ते वेगळं आहे पूर्णपणे, आणि फक्त शेडच वेगळा दिसतोय म्हणजे कलर. वाव, खूप मस्त आहे. नक्कीच व्हिजिट करा तुम्ही इथे. दुरून काय सुंदर दिसतंय हे सगळं. वाव. आणि हे दूरदर्शनचं संगीत. मस्त मस्त. हे आहे वारेगाव. तर आम्ही वारेगावातून जात आहोत आणि पलीकडच्या साईडला आरेगाव आहे, म्हणून त्या समुद्राचं किंवा व्ह्यूचं असं म्हणू शकतो आपण. तर आरेवारे बीच व्ह्यू पॉईंट असं पडलं आहे. तर ते दोघांच्या मध्ये आहे, त्यामुळे असं नाव आहे त्याचं. केवढं सुंदर आहे ना. जेसीबी थोड़ा साइड दे दो, जेसीबी थोड़ा साइड दे दो, जेसीबी थोड़ा साइड दे दो, आगे से गाड़ी आ गई. जेसीबी थोड़ा साइड दे दो. अंघोळ्या पण काढलेत ह्या रोडवर. किती सुंदर आहे पण हे. काढूनच होतात. वाव. दत्तमंदिर काय माहिती इथे काय. हां, इथे असं मंदिरच असणार. बनलेलं आहे हे मंदिर. भाटी पूल आहे म्हणे हा. हा बघा, वाव मस्त आहे. हा काजीर भट्टी बीच. स्कार्फ कोणी. आणि बीचवर असल्यामुळे थोडं जास्तच ऊन लागतं. आता सध्या आम्ही आरेवारे बीच वर आहे. याच्या आधी आम्ही आरेवारे बीच व्ह्यू पॉइंटला गेलतो तर त्यांच्यामध्ये, आणि दोन्हीचे सेपरेट बीच आहेत. चलो बाय. एक मिनिट. सी यू सून, बाय. खूप ऊन आहे. ठीक आहे. आम्ही थांबलोय आंबे घेण्यासाठी. अजून काहीच नाहीये. नाही, एवढंच आहे. मग हां, संपले ना आता. हे किती आहे? 3 हे आमच्या मॅडम यांना कोणतं तरी एक झाड खूप आवडलेलं आहे, हे वालं फुलांचं तुम्ही बघू शकता. तर यासाठी हे चोरतायत, इथून कोकणात येऊन चोरी करतायत. बघा, तुम्ही बघू शकता कसलं फुल आहे. हे सनफ्लॉवर सारखं आहे. थोडा तुम्हालाच हवा आहे क्या? येस, बस. येस येस, दॅट्स इट, इनफ. तर आम्ही जात आहोत घरी. जाताना आम्ही आता आपल्या भागातल्या, आपल्याच भाग आहे ना, कोकणमध्येच कोकणमध्येच आहे ना, म्हणजे हा आता एक्झॅक्टली कोणतं खेड महाडच्या आम्ही महाडच्या अलीकडे खेड आहे तिथे थांबलो आहे. तिथे एक हॅपी दा ढाबा असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे. तर तिथं आम्ही थांबलो आहे जेवणासाठी. तर थोड्याच वेळात जेवणाची ऑर्डर पण दिली आहे, तर ते येऊन जाईल. आणि आता सध्या आम्ही ताक घेतलं आहे. ताक इथलं छान आहे.
उन्हाळ्यात ना असं पेय पिलं ना इतकं भारी वाटतं ना मस्त डिहायड्रेट पण होती बॉडी. हसायला काय झालं? ठीक आहे. तर जेवण करायला आम्ही भूक पण लागले भरपूर कारण सकाळी ब्रेकफास्ट खाल्ला त्याच्यानंतर आम्ही काही नाही घेतलं आंबे वगैरे घेऊन आलो इकडे. मध्ये ताम्हिणी घाटच्या अलीकडेच आहोत. अजून ताम्हिणी घाटमध्ये नाही गेलो. अलीकडच्या साईडला आहे. तर घाटात तिथे एक हॉटेल प्रेम म्हणून रेस्टॉरंट आहे. तर आम्ही इथे थांबलो आहे चहा पिण्यासाठी. तर आता चहा घेऊ मस्तपैकी आणि मग निघू आम्ही टू आवर होम. ठीक आहे. काय झालं असं का करताय? आर यू टायर्ड? नो. वाय आर यू हायडिंग युअर फेस? जस्ट असंच का असंच? ऊन येते. मला पण ऊन लागतं. ठीक आहे. बाय. बाय. या हॉटेलमध्ये कोंबडी पण आहे. आम्हाला गाडीमध्ये बसून बसून एवढा कंटाळा आला ना. मस्त आहे चहा. मी काय म्हणते ओके. गाडीमध्ये बसून बसून एवढा कंटाळा आला ना म्हणून आम्ही उभारून चहा प्यायला लागलो. माझा चहा संपला. घ्यायचं असेल तर घ्या दुसरा. इथे खूप सारे प्राणी पण आहेत. डॉगी कुठे गेला? दे मला तुझं चहा थोडं. एक सीप आहे त्याच्यामध्ये. तिला का नाही? नको नाही माझ्यासोबत. का बरं आलं इकडे तू माझ्याकडे? डॉगी माझ्याकडे आलाय इकडे. काय देऊ पण आता? फायनली आम्ही आमच्या घरी आलो. तर आम्ही दुपारी 12-12:30 वाजता आम्ही निघालो तिथून आणि इथे यायला आम्हाला म्हणजे पुण्यामध्ये यायला 8 वाजला. तर आम्ही टोटल 350 किलोमीटर अराऊंड 350 किलोमीटर डिस्टन्स कवर केलं. तर आम्ही थोडं थांबत दुपारचं जेवण वगैरे करत आणि टी ब्रेक वगैरे असं करत आम्ही आलो आणि येताना थोडंसं ट्रॅफिक लागलं त्यामुळे यायला वेळ लागला आणि घाटातला रस्ता असल्यामुळे पण संध्याकाळचं आम्ही हळू आलो त्यामुळे एवढा वेळ लागला. ठीक आहे. डन फॉर द डे. धन्यवाद आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.